तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. अरे कशाला? अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलंय? मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का? कुणाचं नाव घ्यायला होतं मी? 75,000 मतं बोगस केले तरी सुद्धा या पट्टेल आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं. आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यांदा प्रमाण करतो. आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोजदादा, आदरणीय राजे, सर्व पक्षाचे आमदार, सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सुरेश अण्णांचं नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ. आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल. मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो? मौज मजा करायला नाही. आपला एक कार्यकर्ता, आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय. माझी ही भगिनी उघड्यावर पडली, एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय आणि ते कशानं झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही. गेले कित्येक वर्ष, 19 पासून तर 24 पर्यंत या 5 वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं, संदीप भैयांनी सांगितलं की बरेच काही मुद्दे मांडले, पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे की संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच, एक तरुण सरपंच, अरे त्याने कधी विरोधकाला, राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही. आपलासा वाटणारा आमचा संतोष अण्णा घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्यांनी केलंय, हे सर्व उघड आहे. अरे याचं सर्वांचं मूळ कुठं आहे? आपला 6 तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात, पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेश अण्णाला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलचं. या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या. या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल, इथं उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल, त्याच्यातून व्यवसाय होईल, बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा उलट आहे. मी आज सर्वच्या साक्षीने सांगणार आहे, या संतोष अण्णा देशमुखच्या मारेकऱ्याला तपासी करायचीच, पण या विंडमिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि हे गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे. गेले कित्येक दिवस झालं, आज 20 दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय, ज्या दिवशी 9 तारखेला 3:24 याचं अपहरण केलं गेलं, त्या क्षणापासून मला 4:10 फोन आला. तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय, तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार. पहिल्या दिवशी 2 आरोपी अटक झाले, दुसऱ्या 2 दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला, चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही, पण म्हणलं झालंय अटक झालाय. आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल, आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली, त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मग ही खंडणीखोर कोण आहे? आदरणीय अण्णा तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो. का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. याच्यावर काही बोला एवढं मी, तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय. आदरणीय आवार साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली. आज क्रांती नाही झाली आवार साहेब, ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिली
75,000 मतं बोगस केले, तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं. आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा. आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री, यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे. बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्तोंसांना देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मतकाढा 2 अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही. असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर ती फक्त बीडला होत आहे. आणि यांची मुजगेगिरी का वाढली, यांची ताकद का वाढली, तर यांच्या माग प्रशासन आहे, यांच्या माग शासन आहे, याच्यामुळे हे झालं. याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात. आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर 3 गुन्हे झाले. अरे कशासाठी? परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री झाला, तुमचे खालचे पिरावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधात तुम्ही म्हणलात ही परळीचा खेळच कळा नाही की मारणारा बी तिथंच तर मारणारा बी तिथंच. तसंच झालंय निवडणुकीचं सुद्धा, विरोधक बी तिथं, सत्ताधारी बी तिथंच. कारण त्याचं असं आहे की काही बी झालं तर ही जी आमच्या विरोधात येतात ना कुठंतरी त्यांच्या उंचीप्रमाणे, ते काय म्हणतात, भाऊ काय ताई काय दोघंही आमचेच. काय जाती धर्माचा विषय? कुणीतरी म्हणलं या प्रकारात जात आणू नका. इथं एका जातीचा माणूस नाही, इथं एका पक्षाचा माणूस नाही. भारतीय जनता पार्टीचे सध्या 2 रनिंग आमदार इथं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेबांचे सुद्धा एक आमदार यायचे. आम्हाला आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायचं आहे आणि या लढ्यामध्ये तुमची सर्वांची ताकद आपल्याला दाखवायची. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की मी पकडणार, मी न्याय देणार. आदरणीय आमच्या अभिमन्यू पवार साहेब म्हणले, अण्णाही म्हणतात, अण्णा कधी पकडणार सांगा तर एकदा. की 20 दिवस झाले, 20 दिवसात का पकडलं जात नाही? कायद्यापेक्षा पोलिसापेक्षा हा जो मोठा आहे का? हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय. बीडच्या एसपी साहेबाला माझं म्हणणं आहे त्याच्या घर तपासा, घरातच तुम्हाला तो सापडला पाहिजे. जाहीर तुम्हाला सांगतोय. तरी सुद्धा हे पोस्ट एसपी का जात नाहीत? अरे ज्या डीवायएसपी कडे कालपर्यंत तपास होता, डीवायएसपी साहेब तुम्ही कधी गेलात त्यांच्या घरी? अरे कशाला? अरे कुणाचं धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलंय? मला ह्याची नाव घ्यायची लायकी आहे का? कुणाचं नाव घ्यायला होतं? बीड जिल्ह्याच्या खासदारला. बीड जिल्ह्याचा खासदार तुमचा सर्वांचा स्वाभिमान आहे, बजरंग सोनवणे एकटा नाही. त्याला कुणाचं नाव घ्यावं हे सुद्धा तुम्हीच ठरवा. तुम्ही म्हणताल त्याचं घेऊ. अरे या सर्वांच्या या गुन्हेगाराचं, दरोडेखोराचं, दलालाचं नाव माझ्या जिभेतून कशाला घेता? याचं नाव घेणार नाही. याला तुम्ही पोलीस यंत्रणेने हुडकून काढला पाहिजे. आणि काय तर म्हणे, आता बघू बाप तो बाप रहेगा. आता हा देशमुखांना देशमुख गेलेत, आता बजा आणि ती बेवडं राहिले. काय बोलता? अरे तुमच्यात खरंच दम असेल तर आमच्याकडे नजरवरी करून बघा. कशाला बोलताय? आम्ही सुद्धा म्हणतो जिथं ज्याची आता अण्णांनी त्यांच्या स्टाईल मध्ये सांगितलं, ज्या गोळीवर आमचा मराठी काय त्यांची भाषा येणार नाही. माझा मित्रच आहे घडी, पण तेवढं येणार नाही मला. मी आपला येड आहे. आता काहीतरी पत्रकार आले म्हणले तुम्ही असे खासदार कसे? आम्ही मला मनोज दादाचा खासदार आहे मी. काय करा असाच आहे मी. पण आदरणीय मनोज, आपल्या आदरणीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि एक खून लढा द्यायचा. एवढ्यावर या पोलीस यंत्रणेच्या तपासावर मी तर समाधानी नाही. कारण पोलीस यंत्रणा करते काय? कुणी म्हणलं एसआयटी कडे द्या, कुणी म्हणतं एसआयटी नेमली. अण्णा तुम्ही तरी सांगायचं एसआयटीचा अधिकारी कोण आहे? नाही सांगितलं. एसआयटीचा अधिकारी कोण आहे? सीआयडी कडे द्या. सीआयडी कडे गुन्हा दिला म्हणून मला पोलीस यंत्रणेने सांगितलं. सीआयडी कडे मर्डरची केस दिली होती. पुन्हा आता सीआयडी कडे अट्रॅसिटी आणि खंडणी दिली. ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र केल्यात तर याचा अर्थ काय होतोय? ही कोणाला कसला हक्का म्हणते त्याचं नाव नक्कीच त्या खंडणीतून गुन्ह्यात आहे. त्याच्यामुळे आजची मागणी माझी खासदार या नात्याने एकच आहे, याचं नाव त्या मर्डर केसेस मध्ये तुम्ही दाखल करा आणि हे अंडर चालवा, नाही तर होणार नाही. 2 गोष्टी आजच्या या मोर्चातून महाराष्ट्र शासनाला आणि सत्ताधारी सर्व आमदार महोदयांना माझी विनंती आहे. 2च गोष्टी तुम्ही करा तुमच्या शासनाकडून. याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल, नाही तर आम्हाला न्याय होणार नाही.
ढोंग नको, राजकारण नको. आपण काय पाहिजे तर न्याय पाहिजे आणि न्यायासाठी झटणारे आम्ही सर्वजण आहोत. न्यायासाठी झटलं पाहिजे आणि न्याय करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उभारलो. ही प्राथमिक आमची लढाई. उद्याची लढाई मी सर्वांना सांगितलं, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं, आम्ही सर्वजण या आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत 2 तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर 2 तारखेच्या नंतर दिल्ली असो, महाराष्ट्र असो की बीड मध्ये असो, कुठं ना कुठं पण उपोषणाला खासदार म्हणून मी बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो. आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला ही लढाई लढायची. संतोष अण्णा देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं, ज्या क्षणाला अपहरण झालं तेव्हा क्षणापासून आतापर्यंत मी लढतोय, तुम्ही सर्वजण लढताय. संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत एवढा शब्द तुम्हाला देतो. उशीर होतोय, आपल्याला राजांना ऐकायचंय, आदरणीय मनोज दादांना ऐकायचंय, त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय. त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, तुम्ही इथून पुढच्या सर्व लढ्यात तुमच्या सर्वांनी आपण ताकदीनं बरोबर राहायचंय आणि यांच्या कुणाच्या लय बाकीच्या ह्याच्यात नाही, यांचा राजीनामा झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला तुमच्या सर्वांच्या वतीनं तुमचा खासदार म्हणून आणि इथं बसलेल्या सत्ताधारी आमदाराला मी विनंती करतो, यांचा राजीनामा घ्या आणि त्याला 302 मध्ये अटकवा, तरच खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळाला असं म्हणलं जाईल. खूप खूप धन्यवाद. सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लावायची असेल तर त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेतला खरा मास्टरमाइंड कोण आहे त्याला समोर आणलं पाहिजे. 3 आरोपी अद्याप फरार आहेत. सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. मीडियाशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की 6 तारखेला कोणी फोन केला त्याचं कॉल डिटेल्स काढा, जो 4था आरोपी आहे त्याचा CDR काढा, मग सर्व मिळेल. नाशिकमध्ये गर्लफ्रेंडला फ्लॅट दिले हे तपास करा, यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा, आयकर किती भरला हे तपासा आणि प्रशासन यात जबाबदार आहे. जे आरोपी आहेत त्यांच्या CDR काढा. आपली पोलीस यंत्रणा त्या बाबतीत तत्पर आहे. यातील मास्टर माइंड शोधला पाहिजे, हीच माझी मागणी आहे. पोलीस अधीक्षकांकडे मी मागणी केली आहे की यातील दोषी पोलिसांना CDR काढा, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा, जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या करा. परळीतील डॉक्टरला विनाकारण गोवले जात आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्ष लावावा. संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 जखमा आहेत. त्यांनी असा काय गुन्हा केला होता की त्याला एवढं मारलंय? 9 तारखेला सरपंचाच्या भावाला कोण कोण बोलतं, PI कोणाचे फोन आले हे सगळे CDR मध्ये आहे ते काढा. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावे हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्षाबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यातील 3 आमदार आहेत. त्यामुळे अजितदादांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं आणि या प्रकरणाचा सोक्ष लावावा अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.